आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। गंगाखेड शहरातील गौतम नगरमधील जनता गोरगरिबांना झोपडपट्टीमध्ये मी आमदार असताना या परिसरातील नागरिकांना मीच राहण्यासाठी जागा दिली आहे। मी माझ्या कार्यकाळामध्ये आजपर्यंत कधीही गोरगरीब लोकांना कधीही त्रास दिला नाही। त्यामुळे PTRच्या प्रश्नाला मी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवणार असे मनोगत 2 मार्च रोजी तहसील कार्यालयासमोरील आमरण उपोषण प्रसंगी बोलताना व्यक्त केले। गंगाखेड शहरातील गौतम नगरच्या नागरिकांच्या वतीने गेले 6 दिवसापासून आमरण उपोषणास बसलेल्या नागरिकांच्या PTRच्या मागण्या बाबत गंगाखेड शहरातील तहसील कार्यालय व नगरपालिका लक्ष देत नाही। तसेच पाहता गौतम नगर परिसरातील नागरिकांना नगरपालिकेच्या वतीने नळ, लाईट, शौचालय सारख्या सुविधा देत असताना PTR देण्याची कार्यवाही का होत नाही हा प्रश्न असल्यामुळे गौतम नगरमधील मूलभूत प्रश्न लक्षात घेता PTRचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे गंगाखेड विधानसभेचे माजी आमदार सीताराम घनदाट मामा यांनी बोलताना व्यक्त केले। या प्रसंगी जनशक्ती कृती समितीचे प्रमुख प्रमोद म्हस्के यांनी PTR मागण्यांचे निवेदन देत माजी आमदार सीताराम घनदाट मामा यांचे आभार व्यक्त केले। आणि ह्या जागेवरती जवळजवळ ही मंडळी बसून हा 16-17 वर्ष झालेले आणि त्या ठिकाणी ह्या मंडळीला त्या टायमाला त्याचा सर्वे सुद्धा झालेला आहे। त्या ठिकाणी आता लाईट, संडास, बाथरूम याच्या सगळ्या सोयी झाल्या आणि मग त्यांना आता जेव्हा घरकुलं येतात तेव्हा ही मंडळी त्या जागेचा अधिकार वेगळ्या पद्धतीने सांगून गोरगरिबाची दिशाभूल करतात। आणि म्हणून मी या ठिकाणी मुद्दाम आज भेट देण्यासाठी आलो आहे। मी आपल्याला खोटं बोलणार नाही, तुम्हाला माझा सगळा स्वभाव माहीत आहे, परंतु मी मुंबईला गेल्यावर हा विषय 100% मांडणार आणि त्या मांडून सुद्धा तुम्हाला न्याय मिळवून देण्याचं काम करणार। सुरुवातीला मी जाऊन त्या ठिकाणी बसवलेलं आहे। आपल्याला बऱ्याच लोकांना याची आठवण असेल, काही लोक त्याच्यामध्ये असतील आणि म्हणून तेव्हापासून ही मंडळी बसलेले आणि आज जेव्हा घरकुल वगैरे त्यांचा अधिकार येतो तेव्हा मात्र त्यांना ते मिळत नाही आहे आणि ते करून देण्यासाठी या ठिकाणी मी महसूल मंत्र्याला उद्या 4 दिवसांनी जाईल तेव्हा निश्चितपणे हे DPA न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे, गंगाखेड। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।